आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर, त्यांच्या गावापासूनचे मुंबईपर्यंतचे कॉन्टॅक्ट्स, घराचे पत्ते, त्यांचं क्वालिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे 65 नगरसेवकांमधले 3 जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहेत मिलिंद वैद्य, म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला. तर ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच, पण बाकीच्यांनी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारणं सांगितले. तर संध्याकाळी 4 आम्ही ते आहोतच. त्यामुळे जेवढ्या आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच. आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म, तिसरा टर्म केलेले, आता सचिन पडवळ आमचा सेकंड टर्म आहे, पण त्यांनी पहिल्या टर्ममध्ये आपली एक ओळख निर्माण केली. तशा आमच्या सगळ्या महिला आपापली बरोबर ओळख निर्माण करते. तुम्ही एकीकडे सर्व नोंदणी आता तुमची प्रक्रिया जी ती शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु अजून सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही नोंदणी करण्यात आली नाही. भाजपकडून आज देखील नोंदणी होत नाही, शिंदे गटाकडून आज नोंदणी करण्यात येते. कुठेतरी उशीर होतोय या सर्व नोंदणी. नाही, ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार, कारण त्यांचं काय आहे ते बघतायत. पण मी मुंबईकरांना सांगेन, हेच दुर्दैव आपलं की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे, आमच्यासाठी नाही. किशोरीताई, खरं तर भाजपने उशीर केल्यामुळं गटनोंदणीला महापौर पदाची जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यातनं कुठेतरी तांत्रिक अडचणी निर्माण करण्यामध्ये भाजपला यश आलंय असं म्हणायचं नाही. मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षाने अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय. कोण बघा त्या